पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना राज्यामध्ये राबविण्यात येते। या अंतर्गतच लाभार्थ्याकडून अर्ज मागविण्यात आले होते। ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले आहे अशा लाभार्थ्यांना आता SSMद्वारे निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यांना सांगण्यात आलेले आहे की आपले कागदपत्रे अपलोड करा। तर ती कागदपत्रे अपलोड करण्याची वेळापत्रक काय असणार आहे व ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली परंतु काही त्रुटीमध्ये जर सापडले असतील, कागदपत्रे अपुरी असतील, तर त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी काय वेळापत्रक, काय तारीख असणार आहे हे आपण व अंतिम निवड प्रक्रिया केव्हा लागणार आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर इथे आपला 3 रेषा दिसतील, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वेळापत्रक जो आहे तो इथे आपला पाहायला मिळेल। तर इथे बघा 3 नंबरवरचे एक ऑप्शन आहे वेळापत्रक, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये 2025-26चे वेळापत्रक आपल्याला इथे दिसून येतील। तर यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 मे 2025 व 2 जून 2025 ही तारीख ठेवण्यात आली होती। त्यानंतर बघा आता मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यामार्फत कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात 8 जून 2025 पासून ते 15 जून 2025 पर्यंत आपण कागदपत्रे अपलोड करू शकता। यानंतर तसेच पशुसंवर्धन विकास अधिकारी यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करून पूर्ण करण्यासंदर्भात दिनांक बघा 16 जून 2025 पासून ते 24 जून 2025 पर्यंत असणार आहे। त्या संदर्भात व त्यानंतरच लाभार्थ्यांची कागदपत्रे त्रुटी पूर्तता करण्यासंदर्भात 25 जून 2025 व 27 जून 2025 असणार आहे व कागदपत्रे अंतिम पडताळणी 28 जून 2025 व 30 जून 2025 व राखीव 1 जुलै 2025 असणार आहे व त्यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करण्यासाठी 2 जुलै 2025 ही तारीख असणार आहे। ही अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहावी। तर प्लीज चॅनलवर असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।